हॅलो. तर बरेच दिवस झाले मी युट्यूबला अजिबातच कोणतीच व्हिडिओ अपलोड केली नाहीये, कारण की बऱ्यापैकी माझ्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी जी आहे ती ब्लर झाली होती. मोबाईल सुद्धा बऱ्यापैकी डॅमेज झाला होता आणि यामुळेच मी स्वतःच कुठेतरी डिमोटिवेट व्हायची. त्यामुळे मी पूर्णपणे व्हिडिओ जे बनवणं आहे ना ते बंदच केलं होतं. पण लेटेस्ट मी एका फंक्शनला गेली होते आणि तिथे काही रिलेटिव्ह होते. ते मला विचारत होते की अगं तू व्हिडिओज बनवणं का बंद केलं आहे, तुझे व्हिडिओ छान असतात आणि आम्ही सबस्क्राईब सुद्धा केलेलं आहे. तर यामुळे पुन्हा कुठेतरी मोटिवेशन भेटलं आणि लेटेस्ट मी गोव्याला सुद्धा गेली होती. तर तिथे गेल्यानंतर माझ्या मोबाईल मधलं स्टोलन डिव्हाइस प्रोटेक्शन जे आहे ना ते ऑन होतं आणि यामुळेच माझा मोबाईल जो आहे तो पूर्णपणे बंदच पडला. फेस आयडी सुद्धा घेत नव्हते आणि काहीच होत नव्हतं. तेव्हा रिअलाइज झालं की अरे आता मोबाईल चेंज करण्याची वेळ आली आहे. तरी सुद्धा पुन्हा आयफोन घेण्याची माझी अजिबातच इच्छा होत नव्हती, कारण की आयफोन जे आहेत ना ते भरपूर जपून वापरावे लागतात आणि भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा यामध्ये करावी लागते. त्यामुळे माझी स्वतःचीच अजिबात इच्छा नव्हती आयफोन घ्यायची, कारण की मी स्वतः कमवत नाहीये. भरपूर हाऊसवाईफ अशा असतील ज्या या गोष्टीला रिलेट करत असतील की आपण स्वतः जेव्हा कमवतो ना तेव्हा आपल्याला मन मोकळेपणाने पैसे खर्च करू शकतो किंवा तशी इच्छा सुद्धा होते. पण माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं की मी पैसे कमवत नाहीये ना, तर मला नेहमीच असं पैसे नाही खर्च करूशी वाटत. यामुळेच मी आयफोन न घेण्याचा डिसिजन घेतला होता. पण आणि आम्ही जो जुना मोबाईल आहे ना रिपेअर करायला सुद्धा गेलो होतो. तर बऱ्यापैकी मोबाईल जो आहे तो फ्रीज होत होता. तिथे आम्हाला कळलं की या मोबाईलची लाईफ जी आहे ना ती आता संपलेली आहे. आपल्याला नवीन फोन हा घेणंच आहे. आणि आर्टिस्टचं असं होतं की मी माझ्या बायकोसाठी जर काही घेतलं तर ते छानच घेणार आणि टचवूड या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि होपफुली आजपासून मी तुमच्यासाठी नवनवीन कॉन्टेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 4 वर्ष मेहनत करून अजून सुद्धा 1K 2K 3K असेच व्ह्यूज येतात. या गोष्टीमुळे सुद्धा मी बऱ्यापैकी डिमोटिवेट झाली होते. सो नक्की सपोर्ट करा. तोपर्यंत बाय.